मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आज दुपारी 12 वाजता होणार। बीएमसीसाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार। जागा वाटपाबाबत संदीप देशपांडे यांचं हे भाष्य। बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण, उरलेल्या 27 जागांवर 1 ते 2 दिवसात चर्चा पूर्ण होईल। जागा वाटपाबाबत लवकरच फडणवीस शिंदे घोषणा करतील, अमित साटम यांची ही माहिती। रवींद्र चव्हाण आणि शिंदेमध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा, ठाणे केडीएमसीसह एमएमआर पालिकांमधील युती संदर्भात चर्चा। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, 2 दिवसात उमेदवारांवरही चर्चा होणार। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी पुन्हा बैठक। महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत कुठे लढू शकते यावर चर्चा। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करणार। कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना हे आवाहन। पुणे पालिकेसाठी काँग्रेसकडून अजित पवार यांना 70 जागांचा प्रस्ताव। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही, अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत निर्णय, सुनील तटकरे यांची ही माहिती। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आम्ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट। मनसे आणि आम्ही निवडणूक लढवू, काँग्रेससोबत चर्चा सुरू, राऊतांची माहिती। पुण्यातील महाविकास आघाडी ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत नाही, पुण्यात अजितदादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या शक्यतेवर संजय राऊत यांचं हे विधान। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप आज राजीनाम्याबाबत भूमिका स्पष्ट करतील। मुंबईमध्ये सुप्रिया सुळे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर जगतापांची प्रतिक्रिया, पुण्यात दोन्ही एनसीपी एकत्र येण्यास विरोध। ठाकरेंच्या शिवसेनेचे कणकवलीचे नवनियुक्त नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आता उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। संदेश पारकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवरती असल्याची चर्चा। कोविडमध्ये मोफत औषधं दिली, मोदींमुळे आज आपण सगळे श्वास घेतोय। कल्याणमधल्या भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं हे विधान। मराठा आरक्षणाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस, 21 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश। उद्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू, पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबत मालवाहतूकही होणार सुरू। हवा प्रदूषण रोखा नाही तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, मुंबई महापालिका आणि एमपीसीबी वायू प्रदूषणाला रोखण्यात अपयशी, मुंबई हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये इंदूरमध्ये नायलॉन मांजा विक्री प्रकरणी दोघांना अटक, आतापर्यंत 12 कारवायांमध्ये 20पेक्षा अधिक विक्रेते ताब्यात। इंडिगोच्या विमानांबाबतची समस्या अजूनही सुरू, काल संपूर्ण देशात इंडिगोची 50 विमानं रद्द, ऐनवेळी विमान रद्द झाल्यानं प्रवाशांमध्ये संताप। निवडणूक आयोगाकडून एसआयआरची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, मध्य प्रदेशमध्ये 42,74,000 मतदारांची नावं वगळली, 8,40,000 नावांचं मॅपिंग नाही। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।